पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तुझा कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देव दिलास, तुफान पेटू देवरी. हा महाराष्ट्र आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी राजे होते, त्यांच्या वंशजांना राजा म्हणलं जातं. खोट्या राजाला घाबरायचं नाही, पिडायचं लढायचं. आपली ताई आपली बहीण आपल्यासाठी लढतीये, तिला साथ द्यायची एवढंच सांगतो येणाऱ्या निवडणुकीला. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. इथलचा मतदार खंबीरपणे पाठीमागे माझ्यावर उभा राहण्याची भूमिका घेईल आणि मनोज दादा जरांगे पाटलांना सुद्धा मला या मंचावरून आवाहन करायचंय की दादा, तुम्ही अनेक वेळेस म्हणलात की शेतकऱ्याची पोरं सभागृहामध्ये गेली पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे. अरे आमचं आयुष्य बघा, आम्ही कधी वाळू खाल्ली नाही, आम्ही कधी गिडी खाल्ली नाही, उलट आम्ही शेतकऱ्यांसाठी लाट्या काट्या खात आलेलो आहे. आणि अशी पोरं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करायला पुढे येत असतील तर मनोज दादा जरांगे पाटील, तुम्ही सुद्धा आमच्या सारख्या पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. तरच या प्रस्थापितांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर पुन्हा हे प्रस्थापित नेते आमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. चॅलेंज आहे, माझं आव्हान आहे, जर दहशत स्वराज्याच्या उमेदवाराच्या बरोबर करायला कोणी प्रयत्न केला, या नेते मंडळी किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जर प्रयत्न केला, त्याच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे असणार आहे. छत्रपती संभाजीराजे असणार आहेत. मी संयमीच आहे, माझं नेतृत्व संयमी आहे. पण कोण माझ्या अंगावर आलं किंवा स्वराज्याच्या अंगावर आलं, तेही प्रामुख्याने पूजा मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे डोळे खटून बघायचा प्रयत्न केला, मग संभाजी छत्रपती शांत बसत नाही. कारण का संभाजी छत्रपतींचा संभाजीराजांचा जन्म सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात झाला. झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. ओ पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती.